जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम टू इंडिया. आणि रात्री आम्हाला झोपता झोपता 2:30 वाजले आणि सकाळी लवकर उठलो. लवकर नाही म्हणू शकत, 9 वाजता 8:30 पर्यंत उठलो, जेणेकरून सगळी बॅग अनपॅक करू. फाल्गुनी तर लागली अनपॅक करायला, पण मला काम असल्यामुळे मी माझी अनपॅक नाही करत आहे. मी आल्यावर करेन. मी पटपट रेडी झालो आणि निघालेलो आहे. आणि आज काहीतरी आहे संध्याकाळी खुशखबरी. आमच्या घरात अजून एक लग्न होणार आहे. सो कोणाचं लग्न आहे आणि कसं लग्न होणार आहे बघायला विसरू नका. आणि मजा असणार आहे ती वेगळी. केली अनपॅक? आम्ही एवढे दोघे टाइम झालो आहे, ज्ञाना पण टाइम झाले. आई पप्पा बोलतात कुठे गेलेले नक्की तुम्ही? आणि ज्ञानाचा हा काय म्हणतात स्विगीवाला आम्ही घेऊनच फिरतो सोबत. ज्ञानाच्या वॉर्डरोबमध्ये जागा नाही, ज्ञानाच्या वॉर्डरोबमध्ये नाही आहे, ज्ञानाच्या आईच्या वॉर्डरोबमध्ये नाही आहे. माझ्या वॉर्डरोबमध्ये जागाच जागा आहे. म्हणजे माझे कपडे बाहेर असतात एवढी जागा आहे. फक्त माझी अनपॅक राहिली. माझी पण करशील? म्हणजे नाही करत अनपॅक. पॅक पण नाही करत, अनपॅक पण नाही करत. सगळे वॉशलाच टाकायचं. सो चलो भेटूया आजच्या दिवसात. संध्याकाळीपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की खुशी आहे आणि लग्न आहे करा. चलो. आणि ये देखो मेरे आवाज से उठ गई है चंडू हमारी. गुड मॉर्निंग चंडू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपली नॅप झाली ना. गुड मॉर्निंग. आफ्टरनून झाले, सांग बाबाला. 12 वाजून गेले. 12 नाही वाजले अजून. चलो बाय बाय. किती कला बाय. आता बघा मागे लागेला. बाय बाबू, बाय. अरे नाही बाबा जात. अगं नाही ना, ऐकडे अशी मला बाहेर जाऊनच देत नाही. बाहेर निघालो की मागे लागते. बाय बाय करा आईला. बाय बाय कर. बाय बाय आई. लगेच झोपेतून उठलो. घे फाल्गुनी, चल मला जाऊ दे, लेट झाले फाल्गुनी. तोपर्यंत चला सकाळची क्लिप बघा जेव्हा आम्ही झोपेत होतो त्याची. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. 1:30 वाजला. बाबा कोल्हापूर ट्रिप जोरात होती रे. वा नाईस नाईस. नाना चंद्रकोर हे टाकलं. ती पळते बघ, ती पळेल बघ आता. ये ये इकडे ये गाडी घेऊन ये. कशाला उतरायचंय तुला? का उतरून कुठे चालली आहे? उलट बसायचंय. चेतना सरळ बसलेली, उतरून उलट बसायचंय. काय करते? सो तुम्हाला सगळ्यांना माहिती की अभिला एग्स प्रचंड आवडतात. तर फायनली मी आता त्याच्यासाठी एक बॉयलर मागवलेला आहे. हे आहे अगारोचं ग्रँड एग बॉयलर, ज्यामध्ये 8 एग बॉइल्स होतात, 4 पोर्शे ॲट वन्स. ऑटोमॅटिक ऑपरेशन आहे. स्टेनलेस स्टील बॉडी आहे. 2 इयर्स वॉरंटी सोबत येतं. मी तुम्हाला आता यूज करून दाखवते. हे इथे 140 ml जेवढा मेजरिंग कप दिले तेवढा पाणी टाकते आहे. एग्स बॉईल करत ठेवणार आहे. हे पोचर आहे. इन केस तुम्हाला पोचर म्हणजे ते असं हाफ फ्राय अंडा फ्राय वाला सारखं असतं ना, डायरेक्ट आपण एग करीला वगैरे यूज करतो, त्यासाठी आपण हे यूज करू शकतो. तर 2 ऑप्शन्स आहेत. इथे मी एग बॉईल करत ठेवते. सो आपले एग्स रेडी झालं की हे ऑटोमॅटिकली बंद होऊन जातो.
सो इथे बटन आहे, ते ऑटोमॅटिकली शट होऊन जातो. तर तुम्हाला कुठेही बाहेर जायचं असेल तर तुम्ही ऑन करून हे जाऊ शकता, ऑटो शट होऊन जातो. या अगारोच्या एग आणि पोचरचं डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, नक्कीच जाऊन चेकआउट करा. टकलू फायनली पोचलो आहोत गावात, दुर्गे निवास. आणि जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं, एक लग्न जमलेलं आहे. त्या लग्नाची तयारी इकडे झालेली आहे आणि तुम्हाला बघायला मिळेलच थोड्या वेळात कोणाचं लग्न आहे काय आहे. सो तुम्ही तर घर अरे दीपा इथं का बसले, बाहेर बसायचा. सो जसं की तुम्हाला सांगितलं, एक लग्न जमलंय आणि मी जे झालेला रेडी, फाल्गुनी रेडी होते आहे. किती वेळ लागेल? पप्पा मला खुशी होती की मला जुनेवाल्या, मला पण खुशी होते की मला जुना शर्ट होतोय. हा शर्ट मला फाल्गुनीच्या मामाने दिलेला, तेव्हा होत नव्हता, टाईट होता. आता तो बेबी शॉवरला दिलेला, आता म्हणजे 1 वर्ष आधी, मग तेव्हा टाईट होता. 1 वर्ष आधी मला 2-3-2-2.5 वर्ष आधीच होते. मी निघतोय पुढे, फाल्गुनी आता येईल थोड्या वेळात, कारण की पप्पा तिथे गेलेत आणि पाहुणे सुद्धा आलेले आहेत. सो पाहुणे आलेत, आपण बघूया कोणासाठी पाहुणे आले. चला. आणि आमच्या रोबोने काम केलेलं आहे. इथे चार्जिंग संपली वाटतं, चार्जिंगला गेलाय तो परत. घरात कार्यक्रम म्हटल्यावर सगळ्या गाड्या आमच्या अशा लागतात. अजून दादाची गाडी यायची बाकी आहे, 2-3 गाड्या यायच्या बाकी आहेत. त्या पण गाड्या तुम्हाला ते दिसतील आल्यानंतर. हे बघा इकडे कूलर वगैरे आणून ठेवलेत. उद्यापासून सगळं काय म्हणतात त्याला, मंडप लावायची तयारी चालू होईल. बघा मजा येईल. मस्त मस्त जेवण. कोण? मी जेवेल आता, सगळे आपण बसू ना सोबत. मस्त जेवण आली, जेवण पण भारी होता. न्यू ब्राईड आणि ग्रूम पण मस्त, जोडी एकदम मस्त आहे. येस, पोट भरलंय आता. ज्ञानाने काय केलं काय नाही, ज्ञाना खेळते मस्त का बघून ज्ञानाला भेटून. मस्त झाला प्रोग्राम, फंक्शन ओव्हरऑल छान झालं. आधी खालची होता, मी वरती होती. आम्ही सगळे बेसिकली जिथे फंक्शन आहे ते आमचे एकदम क्लोज, पप्पांचे एकदम क्लोज आहेत. म्हणजे फॅमिली ॲज अ फॅमिलीच आहे, म्हणून एवढं सगळं काही क्लोजनेस आहे. तुम्हाला म्हणजे अभिच्या आणि दादाच्या वेडिंगमध्ये ते दिसलेच असतील पप्पांच्या आजूबाजूला. नॉर्मली गावात सुद्धा पप्पा आले तर उदयदादा एकदम जवळ असतातच. सो त्यामुळे आमचे एकदम नेक्स्ट इकडचं आमचं एवढाच, इथे एवढाच घराचा डिस्टन्स आहे. सो त्यांच्या सगळ्या फंक्शन्सला जाणं बनतंच. आणि लास्ट टाइम श्रावणमध्ये आय गेस गणपतीच्या वेळेस आम्ही गेलेलो त्यांच्याकडे, हरताळीच्या पूजेच्या वेळेस, तेव्हा तर तुम्हाला ग्लिम्स दिसलेच असते. आणि पोरी खूप क्रिएटिव्ह आहेत, खूप साऱ्या गोष्टी त्या पोरींना येतात. छान आहेत दोघीसुद्धा. सो बाकीचे फंक्शन्स तर तुम्हाला बघायलाच मिळतील. चल मग घरी नको जाऊ, चालू दे. सो लवकरच आता लग्नाचे आणि साखरपुड्याचे डेट तुम्हाला कळणार आहे. आणि जे काही फंक्शन झालं त्याचं शूट तुम्हाला बघायला मिळालं असेल. म्हणजे ते मी शूट करायला सांगितलेलं, कारण की मला जाणं पॉसिबल नव्हतं तिकडे. आणि इकडे तयारी चालू आहे पूर्ण रांगोळीची. हां लवकर आलास रांगोळी बघायला. अरे मग कामं होते आम्हाला.
एवढं बघा, आपल्या घरापासून इथपर्यंत सगळी रांगोळीच चालू आहे. जग अच्छा, पिंक कलर शिवतायचा आहे का? फाल्गुनी खर्चिक काम करायला तुम्ही जरा तिला सांगा. आणि ही बघा, ही फक्त ऍक्शन साठी उभी आहे. ही पोरगी ही काय काम करत नाही, ऍक्शन फक्त. आणि उद्याच्या दिंडीचे आमचे मानकरी राजेशजी फराड. 8 दिवस दिंडी. हबप राजेशजी फराड, मी ते सांगायला विसरलो. हबप पायी यात्रेला जाणारी दिंडी 8 दिवस, त्यांची सोय वारकऱ्यांची सोय. सो ही जी रांगोळी तुम्ही बघतायत ती पायी दिंडी जी जाते ती आमच्या गावातून जाते. त्यांची सोय करण्यासाठी प्रत्येक एक वर्षी राजाभाऊ पूर्ण सगळे त्यांचे उद्या त्यांना नाश्ता या सगळ्या गोष्टी रेडी करतो. आणि आमचं घर आणि त्याचं घर समोर आहे, तर ते आमच्या इथे पूर्ण रांगोळी काढतं. हे आपलं घर आहे आणि हे राजाभाऊचं घर आहे. तर हे सगळे रांगोळी काढतात. आणि हा ऋषभ शेठ आहे. बोल जय हो. जय हो. माझ्या बुवांची सोय एवढी भारी आहे का काम झाल्यावर आम्हाला खायला भेटणार आहे. अगोदर खायला दिला तर पळून जायची भीती आहे. आमच्या हबपंची सोय अशी असते बघा, काम झाल्यानंतर या सगळ्या सोय सोयीनुसार सगळ्यांना मिळणार, चवीनुसार. कलिंगडची आठवण येते. काय लॉकडाऊनला ऋषभ शेठ. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शार्वीला भेटायला मिळणार आहे. शार्वी म्हणजे रोजाची मुलगी. आणि आपण पहिल्यांदाच भेटतो तिला बॉर्न झाल्यापासून. हे काय कंतारा नाम जिलेबी बाई. हा, माझ्या बहिणीला काम करायला लावतो ना तुम्ही दोघी इथं अशा उभ्या आहेत का? हा, शो बघत. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.